ताई जरा पुन्हा म्हणा हा. हो. जय श्रीराम, जय गुरुदेव. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण सध्या योग वासिष्ठ मधील 108 ज्ञानमोती हे आपल्या कारंजकर सरांनी संकलित केलेल्या पुस्तकाचं वाचन करीत आहोत. त्या सगळ्यात तुमचं खूप खूप मनापासून सहर्ष स्वागत आहे. आपण त्याची चर्चा, वाचन, चिंतन आणि मनन करत आहोत. तर रोजच्या प्रमाणे आपण आधी त्रिवार ओंकार, गुरुवंदना आणि आपल्या ग्रंथातली प्रार्थना यांनी वाचनाकडे जाऊया. त्रिवार ओंकारासाठी हाताचा नमस्कार करायचा आहे, ताठ बसायचंय, डोळे बंद, चेहऱ्यावर शांत भाव. एक दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. आपल्या ग्रंथातली प्रार्थना म्हणूया. ग्रंथात 2 नंबरच्या पानावर ही प्रार्थना आहे. दिवि भूमौ तथाकाशे बहिरन्तश्च मे विभुः, यो विभाति अवभासात्मा तस्मै सर्वात्मके नमः. याचा अर्थ, पृथ्वी, आकाश आणि अंतरिक्ष यांना जो चैतन्य रूपाने व्यापून राहिलेला आहे, तसेच जो माझ्या आत आणि बाहेर भरून राहिलेला आहे, अशा त्या सर्व व्यापी परमात्म्याला नमस्कार. जय श्रीराम, जय गुरुदेव. आपण हा मूळ 32,000 श्लोक असलेला संस्कृत ग्रंथ, त्याचा अनुवाद केलाय सुमनताई महादेवकर, आणि त्या अनुवादातला आपण आनंद घेतोच आहे, तो मुख्य ग्रंथ वाचतोच आहे. पण त्यातले काही जे मुख्य ज्ञानाचे मोती आहेत, जे सूत्र आहेत, आपलं जीवन बदलायची ताकद त्या सूत्रात आहे. तर ती सूत्र एकत्र केलेली आहेत आपले विद्याधर कारंजकर सरांनी. तर त्याचं वाचन आपण करत आहोत. तर या ग्रंथाला मानसशास्त्रातला सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणतात. म्हणजे ह्याच्यात जे मानसशास्त्राबद्दल ज्ञान नाही ते जगात कुठेच सापडणार नाही, आणि जे जगात आहे ते सगळं ह्यातलंच आहे. जसं की आपल्या म्हणजे या ग्रंथावर हॉलिवूडमध्ये बरेच पिक्चर निघालेत. जसं की इन्सेप्शन पिक्चर योग वासिष्ठच्या बेसवर आहे. मॅट्रिक्स पिक्चर हॉलिवूड मधला, तो योग वासिष्ठच्या सगळ्या सूत्रांवर आहे. ल्युसी, इंटरस्टेलर, हे सगळे हॉलिवूडचे, मला जेवढे माहिती आहेत ते पिक्चर योग वासिष्ठवर आहेत, आणि त्यांनी त्याचं श्रेय या ग्रंथाला दिलेलं आहे. आपल्याला बाहेरचं जास्त छान वाटतं. आपल्याला आपली संस्कृती, आपल्या ऋषीमुनी 5,500 वर्षापूर्वी मानसशास्त्राबद्दल इतका सर्वोत्कृष्ट ग्रंथ जर होता, तर आपल्याला ते बाहेरून लॉ ऑफ अट्रॅक्शन आवडतं. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन ही थिअरी आहे. ती थिअरी आपले स्वामी गोविंद देवगिरी म्हणतात की ते म्हणजे आपल्या योग वासिष्ठ ग्रंथाचं उच्चिष्ट आहे, म्हणजे ताटातलं उष्ट राहिलेलं. म्हणजे इतकं पंचपक्वान्नाचं ताट, मानसशास्त्रातली सगळी सूत्र म्हणजे आपलं ग्रंथ आहे. तर ते हे म्हणतात की हे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे उच्चिष्ट आहे आपल्या ग्रंथातलं, उरलेलं थोडं थोडं खरकट. आणि इंटरस्टेलर नावाच्या मूवीमध्ये आपण लीला सरस्वतीच्या गोष्टीत बघतो की सरस्वतीच्या कृपेने लीला सूक्ष्म देहाने ब्रह्मांडात भ्रमण करते, फिरते. एक्झॅक्टली तेच दाखवलंय. त्याच्यात पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे योग वासिष्ठला. तर अंतराळातला प्रवास जो आपण वाचतो तो नंतर आपण मुख्य ग्रंथात वाचणार आहोत. आपण पुन्हा 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 या ग्रंथाचं वाचन करणार आहोत. त्याचं चिंतन सगळे तुम्ही करताच आहात. तुम्हाला आवडतंय म्हणूनच तुम्ही आज इथे आहात. नुसतं आवडणं वेगळं आणि ते हृदयात उतरणं वेगळं. तर ते उतरण्यासाठी आपण इथे एकत्र आहोत की त्याने कसं त्याचं चिंतन करावं, कसं त्याचं मनन करावं, म्हणजे तो ग्रंथ आपल्याला नीट कळेल. कारण आवडणं वेगळं, कळणं वेगळं. तर आपण बघतो बघा, एअरपोर्टवर किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या आपल्याला काय असतो, डेस्क, मे आय हेल्प यू. तर एक्झॅक्टली आपल्या आयुष्यात जो काही दुःख असेल, जी काही समस्या असेल,
जे काही आपल्याला अडचणी असतील त्या अडचणींसाठी हा ग्रंथ मे आय हेल्प यू सारखा आहे. इथे तुमच्या प्रत्येक समस्येला उत्तर मिळेल. मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक सगळ्या सगळ्या समस्यांना, सगळ्या शंकांचं उत्तर ह्या मे आय हेल्प यू डेस्क प्रमाणे इथे मिळेल. कारण हा ग्रंथ कामधेनू आहे. कामधेनू म्हणजे बघा, गाईचं दूध आहे, गाईच्या दुधापासून किती आपल्याला अमृत आहे तिला म्हणतात गाईच्या दुधाला. दूध नसेल देत तर तिच्या शेणातून, गोमूत्रातून अनेक प्रकारची औषधं निर्माण होतात, उदबत्ती तयार करता येते, अनेक उपयोग आहेत कामधेनू. म्हणजे अक्षरशः मी तर परवा असा एक मेसेज वाचला की गाईच्या गोठ्यात एका माणसाने गोठा टाकलेला आहे मोठा, आणि त्या गोठ्याच्या साईडला त्याने कॉट्स ठेवलेले आहेत, आणि तिथे झोपण्याचं रात्रीचं काहीतरी बिल आहे. का तर त्या वाऱ्यावरून, म्हणजे त्या स्पंदनावरून, गोठ्याच्या वरून जे वास येतो किंवा त्या सानिध्यात जो माणूस राहतो त्याचे रोग नाहीसे होतात. असं या ग्रंथाच्या नुसत्या सानिध्यात राहिलो म्हणजे तो ग्रंथ डोक्याशी ठेवून झोपायचं नाहीये, तो वाचायचा आहे, त्याचं चिंतन करायचंय, त्याचं मनन. मला सांगण्याचा उद्देश काय की ही कामधेनू आहे योग वासिष्ठ. तर त्या ग्रंथात म्हणजे सुरुवातीलाच गोविंद देवगिरींनी म्हणलेले आहे की, मी ते वाचते आणि आपण मुख्य पुस्तकाकडे जाऊया. ते म्हणतात इथे की दुःख सर्वांनाच नको असतं, कुणाला दुःख हवं असतं, आणि दुःख असं अचानक येऊन धडकतं, ते काय नॉक करत येत नाही, मी आलोय, मी येतोय. त्यामुळे दुःख सर्वांना नकोच असतं, पण जीवनात ते पदोपदी आपणावर येऊन धडकते. जसं वादळ धडकतं ना तसं. सभोवतालचे सर्व वातावरण दुःखरहित करून टाकण्याची क्षमता कुणातही नाहीये. कुणाच्याही दुःखात आपण सांत्वन करायला गेल्यावर आपल्याला शब्द सापडत नाही. काय सांत्वन करणार? कुणातच ताकद नाहीये ते दुःखाची सांत्वना करण्याची, पण त्याच्यात आहे, त्या व्यक्तीत आहे. कशी? ते म्हणतात, सभोवतालचे सर्व वातावरण दुःखरहित करून टाकण्याची क्षमता कुणातही नाहीये, पण त्या दुःखाचा प्रभाव आपल्यावर होणार नाही याची कला मात्र या ग्रंथातल्या सूत्रांच्या सरावाने आपल्याला करता येते. किती महत्वाचं बोललेले ते, आणि किती प्रस्तावना त्यांनी थोडक्यात सांगितली की हा का वाचावा, कशासाठी ग्रंथ वाचावा. आणि त्यांनी पुढे म्हणलेलं, तुम्ही नंतर तुमच्याकडे ग्रंथ आहेच आहे, तुम्ही तो सगळं निवांत वाचा. त्यातलं मुख्य मी सांगते का, कारण आपल्याला पुन्हा पुन्हा हे सांगावं लागतं की हा ग्रंथ कशासाठी आहे. ते म्हणतात की आता कसं असतं बघा, आपण कानगोष्टी खेळतो. हा, मी एक गोष्ट सांगते, मी समोरच्या शेजाऱ्याला सांगते, शेजारा तिसरा, मग शेवटी ती गोष्ट काहीतरी वेगळीच बनून येते. एक्झॅक्टली तसं ग्रंथात काही काही गोष्टी मिक्स झालेल्या आहेत, काही काही घुसडवल्या गेलेल्या आहेत. तर त्यांचं म्हणणं असं आहे की मूळ शिकवणीकडे दुर्लक्ष होण्याची भीती मला वाटते, कारण या सर्व पैलूंचा विचार विद्वानांवर सोपवून या ग्रंथात जे काव्यात्मक वर्णनांचा फापट पसार आहे तो दूर करून भगवद्गीता आणि बौद्ध मताचा यात घुसडलेला, स्पष्टपणे प्रक्षिप्त असलेला भाग दूर सारून या ग्रंथातील प्रतिपाद्य विचारांचे स्वच्छ दर्शन जेव्हा घेतले जाते तेव्हा मनाने आल्हादित व बुद्धीने दिग्मूढ होण्याची पाळी येते. तेव्हा आपल्याला आता ग्रंथ वाचताना हे लक्षात ठेवायचं की मला या ग्रंथातून काय घ्यायचंय. माझं उद्दिष्ट गोष्टी कळणं, किंवा इथे भगवद्गीता कशी आली, मग हे 5,500 वर्षापूर्वीच आहे, मग गीता केव्हा झाली, मग ही गोष्ट इथली कशी, मग जनक राजा कोण, मग लीलावती कशी, सरस्वतीचं तिलाच का झालं, लीलेच्या नवऱ्याला का नाही, ह्यात आपल्याला जायचं नाही. आपलं अंतिम ध्येय उद्दिष्ट आहे आत्मज्ञान मिळवणं. हा, कारण सगळं समजणं. त्यांनी सांगितलं की जसा जसा काळ जातो तस तसं त्या एखाद्या ग्रंथात काही ना काही लोक आपल्या मनाने घुसळवतात, काहीतरी ऍडिशन त्याच्यात देतात. त्यामुळं आपण भ्रमित न होता आपल्याला, मी पुन्हा पुन्हा सांगेन, राजहंसासारखं आपल्याला फक्त दूध काढून घ्यायचंय. आपल्याला दुःखाचा प्रभाव कसा होणार नाही, माझं मन कसं स्थिर होईल, माझं मन कसं शांत होईल, कारण दुःख तर कोणाला टाळता येत नाही. त्यांनी म्हणलेलंच आहे की दुःखाची धार कमी करता येईल अशी ताकद कुणाच्यात नाहीये. त्यामुळं आपल्या मनाची ताकद आपण वाढवू शकतो याच्या आधारे. आणि मी हॉलिवूडचं पण सांगितलं की कसे त्यांनी हा आपला योग वासिष्ठ ग्रंथ इथं प्रकाशित पण करायला तयार नव्हते लोक. तर पहिला इंग्लिशचा ग्रंथ गुरुदेव सांगतात की बाहेर दुसऱ्या देशात प्रकाशित केला. आपल्याकडचे प्रकाशक म्हणत होते का कोण वाचणार हा, आमचे पैसे वाया जातील, विकला पण जाणार नाही तो ग्रंथ. आणि आज त्या ग्रंथाचं मोल केवळ आणि केवळ गुरुदेवांनी सांगितले की हा ग्रंथ वाचा, तुमच्या जीवनात फरक पडल्या वाचून राहणार नाही. कुणाच्याही, म्हणजे अगदी 12 वर्षाच्या मुलापासून ते
म्हातार माणसापर्यंत सगळ्यांनी वाचावा, त्यांचं आयुष्य नक्की बदलेल. तर त्यातली आपण आता सूत्रांकडे जाऊया. काल आपण बघितलं की कशी दृढता पाहिजे आपल्या वाचनात, चिंतनात, मननात, दृढता, चिकाटी आणि बल, सत्याने, तपाने, तपश्चर्याने, यथार्थ ज्ञानाने आणि निरंतर साधनेने आपल्याला या ज्ञानाची प्राप्ती होणार म्हणजे होणार. तर आता आपण पुढच्या सूत्राकडे जाऊया. काल त्यांनी प्रयत्नांचं महत्व सांगितलं की तुमचं माझं जीवन नियतीप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे चाललेलं आहे. तिथे कोणाला दोष देऊन उपयोग नाहीये. आपण त्या दुःखाचं कारण शोधण्यात वेळ घालवला पाहिजे, की ना की दुसऱ्याच्या दोष दाखवण्यात, की ह्याच्यामुळं मी दुःखी आहे, त्याच्यामुळं दुःखी आहे, ह्या व्यक्ती, वस्तू, परिस्थिती माझ्या आयुष्यात 5वीला पुजलेल्या आहेत, त्याच्यामुळं मी दुःखी आहे, ह्याच्यामुळं माझा दसरा दुःखी गेला, ह्याच्यामुळं माझी दिवाळी वाईट गेली. असं कधीही होत नसतं. आपल्या मनावर असतं सगळं. आणि जेव्हा मन आपल्याशी बोलतं तेव्हा आपण मनाच्या ताब्यात जातो. पण आपण जेव्हा मनाशी बोलतो तेव्हा तो सुसंवाद होतो आणि मनाला आपण पाहिजे तसं ताब्यात ठेवू शकतो. मनाला आपण नोकरासारखं वागू शकतो, की मनाला साधनेकडे वळवायचंय, मनाला जपाकडे वळवायचंय, मनाला ज्ञानाकडे वळवायचंय. आता तुमच्या मनाची ताकदच तुम्हाला इथे घेऊन आलेली आहे ह्या सत्संगात. नाही तर करायला अनेक गोष्टी आहेत. 2 वाजता कितीतरी गोष्टी करण्यासारख्या असतात. पण हे थोडंफार लक्षण आहे की तुम्हाला, आपल्या सगळ्यांनाही मुमुक्षू आहे आपण, की मी कोण, माझा जन्म कशासाठी, हे आयुष्यात दुःख येतं त्याचं कारण काय, हा, हे जग कसं निर्माण झालं, याचा निर्माता कोण आणि हे चालवतंय कोण, माझ्या हातात गोष्टी आहेत असं वाटणं हा माझा अहंकार आहे. हे आता आपल्याला हळूहळू हे सगळे सूत्र सांगायला लागलेत. तर प्रयत्नाची दिशा कळण्यासाठी शास्त्र हे दीपासारखं वापरावं असं त्यांनी सांगितलं, की ते दीपाप्रमाणे मार्गदर्शक ठरतं. तर आपण आता पुढच्या सूत्राकडे वळूया. 19 क्रमांकाचं सूत्र. तसं माझा जीवनक्रम नियतीप्रमाणे आधीच ठरलेला आहे, म्हणून मी काय तसंच बसायचं का, नियती करेल, काय करायचं ते करायचं, असं नाही. आपल्या हातात काय, आपल्या हातात तर सगळं आहे. पुरुषोत्तम झाले. आपण काल जे म्हणालो की प्रभू श्रीराम इतके नैराश्याने ग्रासलेले होते की ते म्हणाले मी जगून तरी काय करू, कुठंच सुख नाहीये. हा, माणसाच्या कुठल्याही शारीरिक अवस्थेत, कुठल्याही मानसिक अवस्थेत, कुठल्याही आर्थिक परिस्थितीत तो सुखी नाहीच आहे. मग सुख नक्की कशात आहे, समाधान कशात मानायचंय, शांती कुठं मिळेल, परमशांती. तर पुढे म्हणतात की मनुष्याने वेळ काढून सत्पुरुषांच्या सहवासात राहावे. बघा, मनुष्याने वेळ काढून सत्पुरुषांच्या सहवासात राहावे. आपण अनुभव घेतला असेल, आपण एखाद्या चंचल माणसाच्या जवळ बसलो तर आपलंही मन काही वेळाने चंचल व्हायला लागतं. एखाद्या निराश माणसाच्या शेजारी जाऊन बसलो, आपल्यालाही निराशा ग्रासते. ती काय, हा नको बाबा माणूस जवळ, असं म्हणतो आपण. एखादा रडता का आलं असं आपण म्हणतो. एखादा क्रोधी असेल, एखादा लोभी असेल, आपलं मनही लगेच ते कॅच करतं, लगेच आपल्यालाही क्रोध यायला लागतो. पण एखाद्या शांत, समाधानी, स्थिर, ज्ञानी माणसाच्या जवळ बसलो तर आपल्याला वाटतं की असं काय बाबा ह्या माणसात, कुठून आली त्याच्या चेहऱ्यावर ही शांतता, कुठून आली ही प्रसन्नता, कशामुळे हा समाधानी आहे, मग हाच एकटा सुखी आहे का जगात, मलाच सगळ्या जगातली दुःख आहेत का. तर ह्याचं उत्तर त्यांनी दिलंय की आपण वेळ काढून सत्पुरुषांच्या सहवासात राहावं, सत्संग करावा, युक्ती शोधून, बळ खर्च करून सिंह पिंजऱ्यातून सुटून जातो त्याप्रमाणे हा देहरूपी पिंजरा नाशवंत आहे. इथं जगात असं काही नाही की त्याच्यात आसक्ती ठेवावी, अशी कुठलीच व्यक्ती नाहीये, कुठलीच गोष्ट नाहीये, कुठलंच भौतिक सुख नाही की त्याच्यावर आसक्ती ठेवावी. आसक्ती धरण्यासारखं या जगात काहीच नाहीये. त्यामुळे हे सगळं नाशवंत आहे. सगळं नाशवंत आहे, नश्वर आहे, नष्ट पावणार आहे, म्हणूनच त्याच्यात आसक्ती ठेवायची नाही. कारण त्याच्यात आपल्याला परमशांती मिळणार नाही, पूर्ण सुख मिळणार नाही, कारण अपूर्णतेनेच हे जग भरलेलं आहे. त्यामुळे माझं स्वतःचं स्वरूप वेगळं आहे, ह्या देहापेक्षा, या मनापेक्षा मी काहीतरी वेगळं आहे, हे आपल्याला सत्पुरुषांच्या संगतीत गेल्याशिवाय कळत नाही. माझं स्वतःचं स्वरूप वेगळं आहे. आधी स्वतः कोण ते ओळखा, मग सुख दुःख ओळखा, मग माणसं ओळखा, मग व्यक्ती ओळखा, मग परिस्थितीचं निरीक्षण करा आणि मग समीक्षा करा. आधी स्वतःला तर ओळखा, स्वतः कोण आहे माहिती नाही आपल्याला. आणि जसं नेहमी मी सांगते की आपल्याकडे एक टॉप एंड मॉडेलची गाडी आहे, पण त्याचे फीचर्सच माहिती नाहीत आपल्याला. गरम होतं म्हणून खिडक्या उघडून चालवतोय, त्याच्यात काय काय ऐकलं असे वाव फॅक्टर असणारे फीचर्स आहेत, पण ते माहितीच नाहीत आपल्याला, त्यामुळे आपण अशीच वापरतोय. पण ते जेव्हा कळतात तेव्हा आपण त्याचा एक एक भाग, एक एक तो म्हणजे गोष्टी इतक्या एन्जॉय करायला लागतो की आपल्याला ड्रायव्हिंग हेच आनंदमयी सुखमयी होतं. तसं हे जीवन दुःखी आहे, जीवन रडक आहे, माझ्या आयुष्यात समस्याच समस्या आहेत, मला निराशा आहे, मला जगायचं नाहीये,
ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? मग आपल्याला फीचर्स माहिती नाहीयेत. सर्वोत्तम मॉडेल आहे आपलं शरीर, म्हणजे सर्व सुख, एकदाही आजारी न पडता 100 वर्ष इंटॅक्ट जगणारं मॉडेल आहे. किती आजार आहेत आपल्याला, किती मानसिक शारीरिक आजार हे कशामुळे झालेले आहेत? हे मन नकळत आपला ताबा घेतं, ह्याच्यामुळे झाले. तर आपल्याला अलगदपणे मनाचा ताबा घ्यायला शिकवतो हा ग्रंथ. हा, हळूहळू हळूहळू मनाने एवढा ताबा घेतलेला आहे आपला की ते म्हणेल तिकडं जातो आपल्याला. आपल्याला मन कसं भ्रमित करतं की जा जा, तुझा अपमान केला ना, तू पण चांगल्या 4 सुनाव. आपण ऐकतो मनाचं, जातो 4 सुनावतो, आणि नंतर तेच मन म्हणतं कशाला बोलली, जरा तुला तोंडावर ताबा नाहीये, शांत राहता येत नाही, बघ आता तो रुसला. म्हणजे कोण कोणाचा नोकर झालेला आहे लक्षात घ्या. आपलंच मन आपल्याला असं वळवतं, आपलं नाचवतं. आपल्या ह्याच्यात आहे बघा, मनाच्या आत्मघातकी चाळे, मुख्य ग्रंथात आहे आपल्या. कसं अविनाशी आहे ते, आणि मन कसं आपल्याला हे करता येतं, आत्मा कसा अविनाशी आहे, हे शरीर मन विचार याच्या मागे न धावता आपण आत्मज्ञानाचा एक फोकस ठेवून कसं पुढे जावं, त्याच्यासाठी यांनी सांगितलं की माझं स्वतःचं स्वरूप वेगळं आहे, याचं नित्य मनन करावं. नित्य झोपताना उठताना म्हणावं की मी आत्मा आहे. म्हणा तर खरं, म्हणल्यावर एक दिवस खरंच होईल की मी आत्मा आहे. आय एम लिबरेटेड, आय एम फ्री फ्रॉम एव्हरी इमोशन, आय एम फ्री फ्रॉम एव्हरी बॉन्डेज. कशाचं बंधन आहे मला? कशाचंच बंधन नाहीये. जे काही बंधन आहे ती माझ्याच मनाने घातलंय. तो काय म्हणेल, ती काय म्हणेल, त्याला काय वाटेल, तिला काय वाटेल, मला काय समजतील, कोणाला वेळ आहे तुमच्याबद्दल विचार करायला? कोण आहे तुम्ही? दर्या में खसखस. आपल्याबद्दल कोणी विचार करत नाही. आपण आपला विचार करावा, माझं स्वरूप काय, त्याचं नित्य मनन करावं. त्यांनी पुढे म्हणलंय, घाणीतील किडे ज्याप्रमाणे घाण खात तिथेच राहतात, घाणीतले किडे ज्याप्रमाणे घाण खात तिथेच राहतात, त्याप्रमाणे घरात राहून पत्नी मुले बाळे यांच्या भोवती गुरफटून चांगले चुंगले पदार्थ खावेत, चैन करावी, भोग भोगावा. एवढ्यातच आपलं आयुष्य उधळून टाकू नका. एवढ्यातच आपलं आयुष्य उधळून टाकू नका. कितीही करा तुम्ही, तुम्हाला काहीही रिटर्न मिळणार नाहीये. बघितलंय आपण काय करतो? आपण मुखवटे घेतो. म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात ते, प्रत्येकाचीच नाती अशी आहेत कारण आपण त्यांच्या कर्माचे दावेदार आहोत. नातेवाईक आपण एकत्र जे आलोय ना, ते आपण ठरवून आलेलो आहे. आपण कर्माचे देणे घेणेकरी आहोत. इथे कुणी कोणाला सुख द्यायला पण आलेले आहेत आणि दुःख द्यायला पण आलेत. आपण कदाचित कोणाला काहीतरी चांगलं काम केलं असेल, त्याची परतफेड म्हणून कोणीतरी येतं. एखाद्या गायीची सेवा केली तर तो मुलगा म्हणून पोटी येतो, तो आई वडिलांची सेवा करतो. हा, अशा अनेक कर्माचा सिद्धांत हा वेगळा विषय. तर ह्याच्यात म्हणलेलं आहे शंकराचार्यांनी भजगोविंदम मध्ये, काते कांता कसते पुत्र, कुठली बायको, कुठला नवरा, कुठली मुलं, तिथे फक्त कर्तव्य करायचंय आणि तिथे आसक्ती नाही करायची आपल्याला. किती नाती आपण निभावली, रक्ताचं पाणी करून रक्त आटवून आपण ती नाती निभावली, किती टिकली. हा, किती जणांना आपण लक्षात आहोत की आपण काहीतरी उपकार केलेत त्यांच्यावर, कोणी आपल्याला लक्षात ठेवलंय, कोणी आपल्याला कृतज्ञता दाखवली आहे. अशी किती नाती आहेत हाताच्या बोटावर मोजण्यासारखी की जे आपल्याबद्दल कृतज्ञता आहे. टिकली नाहीत, हे टिकत नाहीच. त्यामुळं काय आलं आपल्याला त्यातून, आउटकम काय मिळालं आपल्याला त्यातून, आपण किती पैसा, किती भावना, किती वेळ इन्व्हेस्ट केली त्या नात्यांमध्ये, त्या लोकांमध्ये, आपल्याला आउटकम किती मिळालं ह्याचा प्रत्येकाने विचार करावा. आणि त्यामुळं आपण जेव्हा कर्तव्य भावनेने करतो तेव्हा अत्यंत प्रेम येतं आपल्याला. उलट जेव्हा आपण आसक्ती ठेवतो की मी केलंय आज ना उद्या मला सांभाळेल, मी त्याच्यासाठी केलं तर उद्या तो माझ्या मदतीला धावून येईल, म्हणजे परत काय झालं, फळाची आशा ठेवली, तो करतच नाही. आणि समजा केलं तरी आपल्याला सुख वाटतं, वा 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 केलं, नाही केलं आपण चडफडत बसतो, सरफडत बसतो की नाही केलं आपल्यासाठी. त्यामुळे करूच नका ना, निष्काम भावनेने करा. माझं कर्तव्य आहे ते मी पार पडणार. त्यामुळे काल जसं म्हणलं ना, सुखाची आशा करायची आहे ना, दुःखाला घाबरायचंय. आपण आपलं जे कर्तव्य आहे ते निष्काम भावनेने करायचंय. हे इथं ग्रंथामध्ये अनेक गोष्टीतून आपल्याला पुढे डिटेल सांगितलंय. पुढच्या सूत्राकडे जाऊया. सदाचरण, साधू संतांची संगती, त्यांच्या उपदेशाचे पालन करत असताना व्यवहारात काही कर्मांमध्ये इष्ट तर काही कर्मांमध्ये अनिष्ट फल प्राप्त होतं. आता इथे आपल्याला आत्मानात्म विवेक म्हणजे साधा विवेक तरी पाळला पाहिजे. अशा सर्व प्रसंगी लाभ किंवा हानी याच्याबद्दल राग द्वेष न मानता यथाशास्त्र आचरण करीत राहावे. तर आपल्याला नेहमी विवेक सांगितला जातो. विवेक म्हणजे काय, काय योग्य काय अयोग्य, काय चांगलं काय वाईट एवढंच कळतं ढोबळ मानाने. त्याच्या पुढे आपल्याला काय कळत नाही.
तर आपल्याला एखाद्या माणसाने आयुष्यात कधी साखर खाल्ली नाही आणि शेजाऱ्याने साखर खाल्ली आहे, तर त्याला तो न खाणारा म्हणतोय साखर कशी असते रे? तो म्हणतो आता तू खाल्ली नाही तुला कसं सांगू, तिखट नसते बघ, हं? आंबट नसते, हा, आणि काय बरं तुरट नसते. जाऊ दे ना, तू खाऊन बघ ना, तुला खाल्ल्याशिवाय कळणार नाही. तर एक्झॅक्टली आपल्याला अविवेक म्हणजे काय हे कळल्यावर विवेक म्हणजे काय ते कळेल. तर अविवेकी विचार कुठले असतात? तर मी कायम सगळं चांगलंच केलं पाहिजे. किती ताण येतो ह्या गोष्टीचा, हा, केवढा स्ट्रेस येईल की मी कायम सगळं चांगलंच केलं पाहिजे. शक्य नाहीये आपल्या हातून सगळंच चांगलंच नेहमी कसं होईल. हा अविवेकी विचार आहे. इथे आपला विवेक जागृत झाला पाहिजे. ठीक आहे, नाही झालं माझ्याकडून आज चांगलं, पण मी प्रयत्न तरी केला. इथे शास्त्राप्रमाणे म्हणलेलं आहे, हे शास्त्राप्रमाणे. हा, आणि मी हे चांगलं केलं पाहिजे, मी कायम यशच मिळवलं पाहिजे, ज्यामुळे सर्व माझी कायम स्तुती करतील. आणि असं नाही झालं तर ते महाभयंकर आहे. तुम्ही चांगलं केलं तरी किती जण स्तुती करतात, नावं ठेवतातच. इथे प्रभू श्रीरामाला नावं ठेवली, गौतम बुद्धांना नावं ठेवली, तिथं आपण काय, आपण की झाड की पत्ती. त्यामुळे हा विवेक सारखे ठीक आहे, मला माझं ध्येय ठरलेलं आहे, माझं मन स्वच्छ आहे, माझं चित्त निर्मळ आहे, मी स्थिर आहे, मला जे योग्य वाटलं ते मी केलं. लोक काही का म्हणेना, आपल्याला गुरुदेवांनी सांगितलं की दुसऱ्याच्या विचारांचे फुटबॉल, दुसऱ्यांच्या मताचे फुटबॉल बनू नका. आता दुसऱ्यांदा अविवेकी विचार काय, सर्वांनी माझ्याशी कायम प्रेमानेच न्यायानेच वागले पाहिजे, असं होत नाही. अन्यथा त्यांच्यासारखं वाईट कुणी नाही. म्हणजे बघा, एका स्थितीत आपण स्वतःला दोषी ठरवतो, नालायक ठरवतो, आणि आपल्या मनासारखं नाही वागलं त्याला नालायक ठरवतो, त्याला दोषी ठरवतो, आणि सगळी मनस्थिती नासाडी होते आपली, सगळी मनस्थिती जाते. इथे विवेक जागृत करायचा, विवेक पाहिजे इथे आपल्याला, की सर्वांनी माझ्याशी कायम प्रेमाने न्यायानेच वागले पाहिजे. कसं वागतील आपल्याशी, आपल्या द्वेष करणारे पण लोक आहेत, कितीही चांगले वागा तुम्ही. त्यामुळे अन्यथा त्यांच्यासारखं वाईट कुणी नाही हा आपण हेतू करून घेतो अविवेकी विचाराने. माझं आयुष्य कायम सोपं आणि आनंदीच असावं. कसं शक्य आहे हे कायम सोपं? ते बॉलिवूडमध्ये पण नसतं हो हे सगळं. नवरा पण चांगला, मुलगा पण चांगला, सून पण चांगली, परिस्थिती पण चांगली, पैसा पण भरपूर, मनाला पण शांती, अध्यात्म पण आहे. बॉलिवूडच्या पिक्चर मध्ये पण असं नसतं. तर आयुष्यात काय शक्य आहे? तेव्हा माझं आयुष्य कायम सोपं आणि आनंदीच असावं. तसं नसेल तर ते भयंकर आहे. हा अविवेकी विचार आहे, अज्ञान आहे हे. सगळं सोपं नसतं आयुष्य, आणि त्यामुळे काही भयंकर वगैरे काही नाहीये. आलं अपयश येऊ द्या, झालं काहीतरी मनाविरुद्ध घडू द्या, मनाला कसं आपण टच होऊ द्यायचं नाही हे ग्रंथात सांगतात. माझ्या जवळच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी माझ्या निर्णयाचं कायम स्वागत केलं पाहिजे. मी निर्णय घेतलाय ना, मग सगळ्यांनी त्याला स्वागत केलं पाहिजे, असं होत नाही, नॉट पॉसिबल. तुमचा निर्णय दुसऱ्याला पटू शकत नाही, पटणार नाही. फार कमी लोकांना पटेल. पटला ठीक, नाही पटला नाही पटला, म्हणून त्याचा अपमान वाटायचा का? आपला इगो मध्ये आणायची काहीच गरज नाहीये. आपला अहंकार याने वाढतो की कायम माझ्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, समर्थनच करायला पाहिजे, अन्यथा हे महाभयंकर आहे. माझा निर्णय धुडकावून लावतात. मी कायम श्रेष्ठच असलं पाहिजे, मी कायम श्रेष्ठच असलं पाहिजे असं शक्य नाहीये. मी एखाद्या क्षेत्रात श्रेष्ठ आहे, दुसऱ्या क्षेत्रात मला काडीची अक्कल नसेल, ऍक्सेप्ट इट. मला नाही कळत सगळ्या गोष्टीतलं, सगळीकडे मी नाही श्रेष्ठ होऊ शकत. मी आई म्हणून श्रेष्ठ झाले, बहीण म्हणून श्रेष्ठ, ताण येतो त्या सगळ्या गोष्टीचा. मी माणूस आहे हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे आपण. हा, मी सगळीकडे श्रेष्ठ नाही होऊ शकत, काही काही गोष्टीत मी कम्प्लीट फेल्युअर होऊ शकते, ऍक्सेप्ट इट. त्यातून मी काय शिकले, त्यातून मला काय शिकता येईल, त्यातून मला पुढं कसं जाता येईल. तर मग मी कायम श्रेष्ठ नसेल तर मी कायम नालायक आहे असं म्हणून आपण स्वतःला आत्मग्लानीत नेतो. आपण गिल्ट मध्ये जातो की हे झालंच कसं, माझ्या हातात नाहीयेत बऱ्याच गोष्टी, बऱ्याच परिस्थिती माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. जिथं माझा काही कंट्रोल चालत नाही तिथं नियतीच आहे, तिथं शरणागतीच पत्करायला पाहिजे. तिथं मी स्वतःला नालायक म्हणून, दुसऱ्याला नालायक म्हणून, हा, नाही उपयोग त्याचा काय. त्याने दुःख आणि दुःखच, मग दुःखाचं कोण कारणीभूत आहे? बाहेरून आलं का हे दुःख? आतूनच आलं ना, माझ्या रचनेतूनच आलं, माझ्या मनाच्या रचनेतूनच आलं. तर ह्याला कसं बदलता येईल हे आपल्याला या ग्रंथात अनेक गोष्टीतून सांगितलं. मी इच्छा केलेली, हा, कोणी माझ्याशी कधी वाईट वागताच कामा नये, असं वागलं तर त्यांच्यासारखं वाईट कोणी नाही. म्हणतो ना आपण असं, माझ्याशी कुणीच वाईट वागू देत ना, वागतील, त्यांचा त्यांचा प्रश्न येतो. वाईट वागले तर मला त्याचा प्रतिकार कसा करायचा मला संतांनी शिकवलंय, मला गुरूंनी शिकवलंय. कुठं शांत राहायचं, कुठं पुढे जायचं, कुठं चार पावलं मागं यायचं, कुठे माघार घ्यायची, कुठे थांबायचं, हे शिकवलंय ना, हा विवेक आहे.
हा विवेक शिकल्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळणार नाही. ह्या सगळ्या पूर्वतयारी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. मोक्ष मिळायच्या आधी बऱ्याच पायऱ्या आहेत, बरेच टप्पे आहेत. आपलं चित्त निर्मळ करायचंय, मन स्थिर करायचंय, मनाला ताब्यात ठेवायचंय. विवेक, अभ्यास, वैराग्य, अनासक्ती, ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्यावर कोणी दडपण आणताच कामा नये. असं होणं ही भयंकर बाब आहे. दडपण आणणार, तुम्ही घ्यायचं की नाही हे तुमच्याकडे. तुम्ही रिमोट दुसरीकडे दिला, राग बघा मी ह्याचं बटन दाबते, आला राग, मी बटन दाबलं अपमानाचं, लागला रडायला, मी क्रोध दिला, संतापला, हे आपण करतो. तर हा अविवेक आहे. भीतीदायक गोष्ट माझ्या आयुष्यात यायलाच नको, असं नाही होणार, नॉट पॉसिबल. भीतीदायक गोष्टी येणार, त्या भीतीला कसं फेस करायचं ह्या ग्रंथाने शिकवलंय. माझा भूतकाळ चांगला असेल तरच मी व्यवस्थित राहू शकेन. कोणाचा भूतकाळ चांगला आहे? प्रत्येकाचा भूतकाळ अपयशाने भरलेला आहे. प्रत्येकाचा भूतकाळ दुःखाने भरलेला आहे. प्रत्येकाचा भूतकाळ चुकांनी भरलेला आहे. प्रत्येकाने चुका केलेल्या आहेत, त्या चुकातून शिकतच तो आज पुढे आलेला आहे. त्यामुळे भूतकाळ कोणाचाच चांगला नसतो. माझा भूतकाळ चांगला नाही म्हणून मी आज जगायचंच नाही मान खाली. म्हणून म्हणतात ना, लिव्ह इन प्रेझेंट मुवमेंट. वर्तमान काळात जगायचंय. भूतकाळात जगून आणि भविष्य काळाची चिंता करून माणूस वर्तमान काळ संपूर्ण हरवून टाकतो. त्याचं जगणंच नाहीये ते, नुसतं हलायचं म्हणून माणूस आहे तो जिवंत आहे. त्यामुळे प्रत्येक समस्येचं अचूक, सुयोग्य व परिपूर्ण निराकरण व्हायलाच पाहिजे. नाही सुटत सगळ्या समस्या, त्याचं अचूक आणि निराकरण नाही होत, सुयोग्य परिपूर्ण निराकरण नाही होत. ऍक्सेप्ट करा, सगळे लोक कायम चांगलेच असायला हवेत, नाहीतर मी ठरवलंय तसंच व्हायला पाहिजे. सगळे लोक चांगले वाईट लोक कुणीच नसतं. ह्या गुणांचा खेळ आहे. प्रत्येक जण तमोगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी ह्याच्या आधिपत्याने वागतो, त्याच्या प्रभावाखाली वागतो. कुणी चांगला वाईट हे स्टिकर लावण्याचं काम माझं नाही. त्याच्यातले गुण जे वाढलेत त्याप्रमाणे तो वागतो. त्यामुळे मी एकटा जगूच शकत नाही, राहूच शकत नाही. मला कधीच कोणता आजार होता कामा नये. हा सगळा अविवेकी विचार आहेत. हे सगळं शक्य नाहीये. विवेकाने जाणवलं पाहिजे की आपण हे शरीर प्राप्त केलं म्हणजे ह्या शरीराला जरा, व्याधी, मृत्यू हे ठरलेलं आहे. त्याच्यात मी कसं माझ्या मनावर प्रभाव होऊ देणार नाही. काय काय ह्याच्यात त्यांनी साधना सांगितल्यात, त्या साधना करून आपण या सगळ्यातून दुःखमुक्त होऊ शकतो. परमशांती मिळू शकते. मग परमहंसांना, स्वामी रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला होता, त्यांना पाणी पण पिता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, तरी पण ते परमशांतीत होते. कसे काय होते बरं ते स्थिर? तर हे सगळ्या ज्ञानामुळं. तर काही वेळी विनाशकारी शक्तींचा जोर होतो. एखादा पदार्थ पूर्ण स्थितीला येऊन पक्व होऊन नाश पावतो. काही वेळा स्वप्रयत्नाने मिळवलेली वस्तू नष्ट होते, तरी सुद्धा आपण दुःख करता कामा नये. सगळं चांगलंच घडलं पाहिजे, शक्य नाही. कारण ज्या ठिकाणी आपल्या सामर्थ्याचा उपयोगच नाहीये, ज्या ठिकाणी आपल्या सामर्थ्याचा उपयोगच नाही, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्या ठिकाणी शोक करण्यात काय अर्थ आहे? शोक करून काय मिळणार आहे सांगा बरं? आणि शोक न केल्याने काय मिळणार आहे हे पण एकदा लिहून काढूया आपण, की ह्या परिस्थितीत मी इतका इतका शोक केला, त्याने काय लागलं? एखादा आजार मागं लागला, मनाची अवस्था बिघडली, निराशा आली, डिप्रेशन मध्ये गेलो, अनेक प्रकारचे डोळ्याच्या कशाचे आजार मी चिकटून घेतले, कारण त्या परिस्थितीला मी कंट्रोल करायला बघितलं. जे आपण, जो एखादा माणूस कोडिंग डिकोडिंग करतो त्याला हे कळते. एखादा गेम ज्याने डिझाईन केलाय, प्रोग्राम केलाय, तर त्यातल्या ह्यांना अधिकार नसतो. त्याला जे कोडिंग केलेले आहेत ते पात्र तशाच प्रकारचं ऍक्ट करतं. त्याला त्याच्या मनाने ऍक्ट करण्याचा अधिकार नसतो. त्याला त्या जो कोडिंग करतो त्याला प्रोग्रॅमरला जाऊन ते चेंज केल्याशिवाय ते ऍक्ट बदलू शकत नाही त्या पात्राचं. त्याप्रमाणे आपल्याला ह्या नाही त्या गोष्टी ज्यात आपलं सामर्थ्य चालत नाही, तिथे शोक करण्यात काय अर्थ आहे? आपण तिथे आपला अहंकार आडवा आणतो. शोक आपल्याला भीती वाटली तरी आपण म्हणतो मी भीत नाही. आपल्याला निराशा वाटली तरी म्हणतो नाही नाही, मला कसली निराशा नाहीये, मी खुश आहे. दुःखी झालो तरी आपण म्हणतो नाही नाही, माझ्यासारखा आनंदी कोणी नाही, माझं काय वाईट? म्हणा ना दुःखी आहे हे. बाय डिझाईन आपल्याला सगळ्या भावना दिलेल्या आहेत. आणि तुमची आणि माझी, जगातल्या सगळ्यांची जाणीव एकच आहे. ह्या जाणीवेत भीती आहे, या जाणीवेत दुःख आहे, या जाणीवेत ज्ञान आहे, या जाणीवेत अज्ञान आहे. यात सगळ्या इच्छा, सगळ्या वासना, सगळं आहे. त्यामुळे आपण जे मुखवटे ठेवतो त्या मुखवट्याचा ताण येतो आपल्याला. त्यामुळे पुढे सांगितलंय, वासना, इच्छा प्रबळ झाली की तिच्या पूर्ततेच्या दिशेने मन आणि इंद्रिये यांच्याद्वारे मनुष्य कर्म करू लागतो. त्यामधून पुढे प्राक्तन म्हणजे दैव तयार होते. ही वासनाच कर्माच्या रूपाने प्रत्यक्षात येत असते.
वासना हा मनाचा धर्म आहे. जेव्हा आपण मनाचा ऐकतो की जा ती वासना पूर्ण कर, मनात येतं की चला तिथं काहीतरी आवाज तरी येतो, बघू तर खरं. हा, जेव्हा मन म्हणतं तेव्हा आपण मनाच्या ताब्यात असतो, जातो आपण, बघतो तिथं काय, अडकतो त्याच्यात, विसरून जातो आपण कशासाठी बाहेर पडलो होतो. पण तेच आपण मनाशी संवाद साधला, मन आपल्या ताब्यात असेल, मला आता ही गोष्ट करायची नाही, मला ती वेगळ्याच गोष्टीसाठी मी बाहेर आले, त्या गोष्टीकडे जाणं माझ्या महत्वाचं आहे, तेव्हा आपण तिकडे न जाता योग्य त्या ठिकाणी जातो. त्यामुळं वासना इच्छा प्रबळ झाली की तिच्या पूर्ततेच्या दिशेने मन आणि इंद्रिये यांच्याद्वारे मनुष्य कर्म करू लागतो, आणि मग त्या वासना इच्छेच्या मध्ये जो येईल तो आपला शत्रू होतो. त्याला आपण आपल्या सुखाच्या आड येणारा माणूस समजतो आणि त्याच्याशी आपण द्वैताने वागतो, त्याच्याशी आपण शत्रुत्वाने वागतो. म्हणूनच आपण कोणाशी मैत्री करतो. शत्रुत्वाची व्याख्या काय? आधी ओळख होते, मग मैत्री होते, मग अपेक्षा होतात, अपेक्षा भंग झाला की आपण त्याच्याशी शत्रुत्व करतो. त्यामुळे आजचे मित्र उद्या शत्रू होतात. आजचा नातेवाईक आपला अगदी प्रेमाचा असतो, आपण त्याला अगदी तळहाताच्या फोडासारखं जपलेलं असतं, काही दिवसांनी आपल्याला वाटतं डोळ्यासमोर नको. हे काय सगळं, हे सगळं बदलणार आहे. त्यामुळे चेंज इज द युनिव्हर्सल लॉ. आपण एक मराठीत वाचलं होतं गेल्या सेशन मध्ये की सगळ्या नात्याच्या रूपाचं कसं परिवर्तन होतं, त्याच्यावर एक प्रभावी मराठीतला एक शेर होता. वाटले होते ज्याचेवरून कधी नजरही काढू नये, वाटले होते ज्याचेवरून कधी नजरही काढू नये, वाटते पण आज त्याचे नावही काढू नये. होतं ना असं आपल्या बाबतीत पण. हे सगळ्या बदल होत असतात. त्यामुळे जेव्हा सतर्क राहतो, जेव्हा सावधान राहतो, जेव्हा ह्या ज्ञानात राहतो, तेव्हा आपल्याला कळतं की हा माझा कुणी नाहीये, पण मी कर्तव्य करणार आहे. तेव्हा आपल्याला अपेक्षा भंग होत नाही. दुःखाचं मूळ अज्ञानात आहे. त्यांना इथे सांगायचं की ही वासना दैव तयार करते, ही वासना मनाचा धर्म आहे, आणि ती वासनाच कर्म तयार करते. आपल्या मनात जे सूक्ष्म रूपाने वासना असतात, इच्छा असतात, ते आपले विचार हे कर्माचं बीज असतात. त्याने आपलं कर्म ठरतं. पुढचं सूत्र, वासना रूपी नदी शुभ आणि अशुभ अशा दोन मार्गांनी वाहते. बघा आपल्याही मनात कधी शुभ, म्हणून आपण नेहमी सत्संगात का राहायचंय, सत्संगात सारखं सांगतात हे चांगलं नाहीये, हे चांगलं नाहीये, मनाला हे वाईट आहे, मनाला हे वाईट आहे. त्याने आपल्याला सवय व्हायला लागते आणि आपल्या शरीरालाही सवय होते, आणि आपल्या मनाला जसं पोहायला आपण एकदा शिकलो, उडी मारली की आपण सहज त्या कडेला जातो. पण सुरुवातीला आपण गटांगळ्या खातो, आपल्याला हातपाय मारता येत नाहीत, आपण घाबरतो, बाहेर येतो. त्यामुळे सत्संगाचा फायदा हा आहे की आपली जी मनाची वासना रूपी नदी आहे ना, ती शुभ दिशेलाच व्हायला जाते. आणि मग एकदा आपण टॉपची टेस्ट घेतली ना, आपण जेव्हा उत्कृष्ट टेस्ट घेतो तेव्हा आपल्याला असलं चीप टेस्ट आवडत नाही. हे अशुभ गोष्टी, दुसऱ्याचं वाईट चिंतणं, हा, गॉसिपिंग करणं, हे करणं, दुसऱ्याला नावं ठेवणं, दोन व्यक्ती, तिसरी नसताना तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलणं, ह्या सगळ्या टेस्ट आपल्या नाहीशा होतात. आपल्याला नको वाटतं. जेव्हा आपण चांगली उत्कृष्ट टेस्ट घेतो सत्संगात ह्या इतक्या विचारांची, इतक्या ज्ञानाची, तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या टेस्ट नाहीशा होतात. त्यामुळे आपली आपोआप आसक्ती कमी होते, आपोआप आपला अविवेक कमी होतो ना, आपल्या मनाचा स्वभाव बदलतो, आपल्या वृत्ती शुभ व्हायला लागतात, आपल्या वृत्ती चांगल्या दिशेला जायला लागतात. त्यामुळं ह्या दोन मार्गांनी वाहत असतात. वासना रूपी नदी दोनच मार्गाने वाहतात, शुभ आणि अशुभ. आपल्या वासनेची दिशा अशुभाकडे, अनर्थाकडे नेणारी आहे असे दिसून येताच जोराचा प्रयत्न करून मनाचा प्रवाह अडवून शुभ मार्गाकडे वळवावा. त्या कामी मनाचे सर्व सामर्थ्य खर्ची घातले पाहिजे. असे केले म्हणजे शुभ वासनेची शक्ती द्विगुणित होते. सतत अभ्यासाने शुभ वासनेशी तद्रुपता येते. वासना नष्ट होतात. मन हळूहळू शांत सम होत जाते व हा पंचभूतात्मक देह मी नसून मी प्रज्ञान घन आत्मा आहे, तेच माझं खरं स्वरूप आहे, असा निश्चय होतो. कशाने निश्चय होतो? सततच्या प्रयत्नाने, सततच्या अभ्यासाने. 26वे सूत्र, लोकाचार, सदाचरणाची मर्यादा यांना अनुसरून वागणूक ठेवावी. माझ्यामुळं कुणाच्याही चेतनेचं नुकसान होता कामा नये. हा, एखाद्याला आपण जिव्हारी लागेल असं बोलू नये. त्यामुळे सद्गुण, सत्प्रवृत्ती, सद्वासना, सद्गती, हे जे सगळं सद 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 म्हणलेले ना, ह्या सगळ्याची आपण लोकाचार म्हणजे यम नियम आपल्याला जे पतंजलीमध्ये सांगितले की आपण एकटं असताना स्वतःशी कसं बोलावं, मनाशी संवाद कसा साधावा, लोकांच्यात असताना लोकांशी कसं बोलावं, हे सगळे यम नियम आपल्याला अष्टांग योग सांगितलेला आहे. तर त्या सदाचरणाची मर्यादा
यांना अनुसरून म्हणजे शास्त्राने वागणे. हे जे आता फॅड आहे ना, शास्त्र आहे हे सगळं फॅड, ते फॅड म्हणजे त्यांना शास्त्र माहितीच नाहीये, ती म्हणण्याची फॅशन आहे, तो एक जोक आहे. आपल्या संस्कृतीची चेष्टा आणि अवहेलना आपल्या इतकं कुणी करत नाही. बाकीच्या धर्मात कुणीही चेष्टा करत नाहीत, कुणीही आपल्या सणांची चेष्टा करत नाहीत, आपणच चेष्टा करतो. कुणीही ह्याच्या त्यांच्या ख्रिश्चनांच्या चर्चच्या बाहेर किंवा मशिदीच्या बाहेर कुणीही असे वेडेवाकडे डान्स करत नाहीत, धांगडधिंगा करत नाहीत घाणेरडी गाणी लावून. हा, किंवा सण आला की त्या सणाची खिल्ली उडवत नाहीत. आपणच आपल्या धर्माची, आपल्या शास्त्राची कितीतरी सिरियल्स मध्ये पण हा हे म्हणजे त्यांचा फंडा आहे की जिथं दिसेल ना तिथं ठेचायचा आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या धर्माबद्दल खिल्ली, म्हणजे त्या धर्माकडे वळूच नाहीत तरुण पिढी. त्यामुळे तरुण पिढीला पण असं वाटत नको बाबा ते देवदेव म्हणजे काय, सोवळं सगुणाकडे बघण्यापेक्षा निर्गुणाकडे जाण्याची पहिली पायरी सगुण, असं आपण का नाही बघत की ह्या सगुणाकडून मला निर्गुणाकडे जायचंय, त्याच्यासाठी हे ग्रंथ आहेत. त्यामुळे हा ग्रंथ मागं पडला, नाही तर हा काही वर्षापूर्वी घरोघरी हा ग्रंथ होता. त्याच्यात मुद्दाम कुणीतरी खोडसाळपणे काही काही ऍडिशन्स केले आणि हा ग्रंथ मागं पडला. तर पुढे सांगितलं त्यांनी, लोकाचार सदाचरणाची मर्यादा यांना अनुसरून वागणूक ठेवावी, मनाची संतोष वृत्ती शक्यतो मोडू नये. आपलंच दुःख आपण कुरवळत बसतो आणि आपण आपली संतोष वृत्ती घालवून बसतो. हा, आपण नेहमी बाहेर बघावं. आपण बघतो ना कसे हॉस्पिटल उतू चाललेले आहेत, बेड्यांचे दवाखाने, त्याच्यात जागा नाहीये लोकांना ऍडमिशन्सला, लोकांना घ्यायला त्यांना वेटिंग आहे. अशी कितीतरी दुःख आहे समाजात. जेव्हा आपण सेवा करतो ना, म्हणून गुरुदेव म्हणतात ना, सेवा साधना सत्संग करा, ते लोकांसाठी नाहीये, ते आपल्यासाठी आहे. आपण जेव्हा हे सगळं करतो, सेवा साधना सत्संग, तेव्हा आपल्याला कळतं की आपलं दुःख किती कमी आहे. हा, माझ्या आयुष्यात परमेश्वराने किती चांगल्या गोष्टी दिल्यात, मला हे करण्याची मला बुद्धी दिली, मला संधी दिली ह्या सगळ्या गोष्टीची. त्यामुळे आपल्याला मनाची संतोष वृत्ती शक्यतो मोडू नये. विषयोपभोगांची अभिलाषा अंतःकरणातून काढून टाकावी. आत्मज्ञानाच्या बाबतीत कंटाळा, निराशा यांना मनात जागा देऊ नये. उपजीविकेचा उद्योग करताना भ्रष्टाचार टाळून योग्य त्या मार्गानेच धन मिळवावे व मिळेल त्यावर संतुष्ट राहावे. नेहमी सत्पुरुषांचा सहवास आणि सत्शास्त्रांचा अभ्यास करावा. जिथे जिथे मी आत्ताच्या ज्ञानात आहे, जिथे मला बरं वाटत नाही तिथे एक मिनिटही थांबू नये. हा, कार्य झालं ना, म्हणजे कारण असलंच पाहिजे, हा नियम आहे. म्हणून जगात नियमबद्धता आहे, तर त्या शास्त्राच्या नियमाने चालावं, सत्शास्त्रांचा अभ्यास करावा. तर आपलं ऑब्जेक्टिव्ह ग्रंथ कळणं नाहीये, ग्रंथातलं प्रत्येक शब्द मला कळला पाहिजे. ह्या शब्दाचा अर्थ मग त्याला काथ्याकूट करायचा, कुतर्क करायचा की नाही नाही नाही, ह्या शब्दाचा अर्थ असा नाहीये, मी जो वाचला तो अर्थ वेगळा, इथं तुम्ही जो सांगताय तो वेगळा आहे. हे आपलं ध्येय नाहीये. आपल्याला आत्मज्ञान कळणं किंवा गोष्टी कळणं हे ध्येय नाही, आपल्याला आत्मज्ञान होणं हे ऑब्जेक्टिव्ह आहे आपलं. तर आत्मस्वरूप सांगणाऱ्या श्रुतीतील सिद्धांताचे श्रवण आणि मनन करीत गेल्याने मनुष्याच्या चित्ताची वृत्ती तशीच बनते. म्हणजे जे ऐकतो आपण, जे इनपुट घालतो ते आउटपुट येतं. बघा, आपण जे जे डोक्यात घालू, जे जे विचार करू, जे जे ऐकू, जे जे वाचू, तसं तसं आपली वृत्ती होत जाते. तसं तसं आपलं बोलणं सौम्य व्हायला लागतं, तशी तशी आपल्यात सात्विकता यायला लागते, तशी तशी आपल्यात दया वाढते, फॉरगिव्हनेस वाढतो, प्रेमळपणा वाढतो, आपल्यातलं ज्ञान वाढतं. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की आपण जे जे श्रवण मनन करत गेल्याने मनुष्याच्या चित्ताची वृत्ती तशी तशी बनत जाते, तोच आशय त्याची बुद्धी धारण करते आणि त्यामुळे मनुष्य ब्रह्मवेत्ता होऊन स्वतःच्या पारमार्थिक स्वरूपाने प्रकाशमान होतो. त्याच्यात 4 प्रकार आहेत. व्यवहार ज्ञान अनेक आहे, जीवनाचं ज्ञान ते अनुभवाने येतं आपल्याला, की आग आहे म्हणजे चटका बसतो. हे सगळं व्यवहाराने येतं आपल्याला, की थंड आहे, गरम आहे, हे सगळं. तर विज्ञानाने अनेक शोध लावले. तत्वज्ञानातच महत्वाचं आपल्याला आहे की अंतिम ज्ञान सांगतं तत्वज्ञान, इंद्रियातीत येते. ते आपल्याला हे वाचून वाचून साधना करून मनन करून चर्चा करून इंद्रियांनी जे ज्ञान आहे ते काही द्यायची गरज नाहीये, ते आपल्याला आपोआपच येतं. डोळ्याने जे दिसतं, कानाने जे ऐकू येतं, आपल्याला त्वचेला जो स्पर्श होतो, ते काही कुणी शिकवायची गरज नाहीये. पण हा सगळा इंद्रियातीत अनुभव आहे. सूक्ष्माचा अभ्यास आपण करतोय, तो सूक्ष्मात जाऊनच आपल्याला करावा लागेल. त्यामुळे अनुभव घेणारा कोण आहे, मी कोण आहे, ज्ञाता कोण आहे, मी म्हणजे कोण, प्रकृती कशी आहे, ही प्रकृती चालवणारा पुरुष कोण, पुरुषोत्तम योग आपल्याला भगवद्गीतेत आहे तो पुरुषोत्तम योग अध्याय, त्यातला पुरुषोत्तम समजून घेणं म्हणजे काय होतं, आपल्याला आपली वृत्ती तशी तशी बनत जाते.
आपल्या बुद्धीची धारणा व्हायला लागते की बाबा मी करता नाहीये, या जगात माझ्या कंट्रोलमध्ये बऱ्याच गोष्टी नाहीयेत, थोडाफार मी कंट्रोल करू शकतो पण फार मला त्याच्यात काही सामर्थ्य नाहीये माझं. पुढचं सूत्र, शुभ वासना दृढ करण्याच्या व आत्मज्ञान प्राप्तीच्या प्रयत्नांना जगतव्यापी ईश्वरी शक्ती म्हणजे नियती अनुकूलच असते. शुभ वासना दृढ करण्याच्या व आत्मज्ञान प्राप्तीच्या प्रयत्नांना ही जगतव्यापी जी ईश्वरी शक्ती आहे म्हणजे नियती आहे ती अनुकूलच असते, हे ध्यानात घे. या प्रयत्नात नियतीचा अडथळा येईल किंवा ती विरुद्ध असेल असे कोणी मानू नये. शाहरुखचा तो डायलॉग आहे ना, किसी भी चीज को आप शिद्दत से चाहो तो पुरी कायनात, काहीतरी असा आहे ना डायलॉग. तर ते एक्झॅक्टली तेच ह्यांना सांगायचंय की तुम्ही जे मनात म्हणाल, लॉ ऑफ अट्रॅक्शन, जे तुम्ही पक्का विचार घ्याल, जे पक्की दृढ भावना मनात होईल, ती खरी होण्यासाठी नियती तयार आहे. नियती म्हणजे ही प्रकृतीला भाग आहे तुमची इच्छा पूर्ण करणं. तसं डिझाईन आहे आपल्याला, आपल्या मनात, आपल्या चित्तात, आपल्या वृत्तीत, की आपल्याला जे करावंसं वाटतं ते होतं म्हणजे होतच. प्रकृती त्याला मदत करते, नियती त्याला मदत करते, सहाय्य करते. पण आपल्याला शंका असते, आपण मनात म्हणतो की असा एक मला बंगला झाला पाहिजे, पण मनात शंका घेतो, नाही कसं शक्य आहे, किती पैसे लागतात त्याला. म्हणजे नियतीने काय समजावं, ह्याला हवंय का नकोय, होणार आहे का नाही होणार आहे, शक्य आहे का अशक्य आहे. त्यामुळे आपल्याला 100% वाटलं पाहिजे की हे शक्य आहे आणि हे माझं होणार. म्हणजे जी गोष्ट आपल्याला व्हावी वाटते ना ती झालेली व्हिज्युअलाइज करायची आपण, की ती झालीच आहे आणि त्याला व्हिज्युअलाइज करायचंय, ते चित्र डोळ्यापुढे आणायचंय, ती गोष्ट खरी होतेच. म्हणूनच त्यांनी इथं सांगितलं की आपल्या मनात जी शुभवासना दृढ करण्याच्या व आत्मज्ञान प्राप्तीच्या प्रयत्नांना जगतव्यापी ईश्वरी शक्ती, युनिव्हर्सल जी आहे पॉवर, ती नियती अनुकूलच असते. आपण म्हणलं, आपण दुसऱ्याचं वाईट चिंतलं, नियतीला कोणाचं चिंतलंय ते कळत नाही, त्याला वाईट एवढंच कळतं आणि ते बुमरँग सारखं आपल्याकडे येतं. त्यामुळे आपण जेव्हा शाप देतो तेव्हा तो आपल्याला लागतो. आपण जेव्हा निखारा हातात दुसऱ्यासाठी घेतो तेव्हा आपल्याला चटका बसतो. त्यामुळे दुसऱ्याचं अशुभ चिंतलं तर नियतीला हे कळत नाही की या ए व्यक्तीने बी साठी चिंतलेलं आहे. तिला फक्त एवढंच कळतं की वाईट झालं पाहिजे, कोणाचं कळत नाही. त्यामुळे आपण नेहमी सद्वासना, शुभवासना, लोका समजता सुखिनो भवंतु का म्हणतो आपण ह्या सगळ्याला, की आपल्याला आपोआप सुखी ठेवणारे नियती. पण आपण ह्याच्यासाठी देवाने जे सांगितले, शास्त्राने जे सांगितलंय, निसर्गात एक बीज रोवलं तर त्याचं मोठं झाड होतं आणि त्याला लाखो बीज येतात, लाखो बिया येतात आणि त्याच्यापासून परत झाडं निर्माण होतात. हे द्यायला सांगितलेलं आहे आपल्याला, ओरबाडायला नाही सांगितलेलं. जेवढं देत जाऊ तेवढं आपोआप मिळणार आहे, हे इथं त्यांनी तो लॉ सांगितलेला आहे. आपण इथे थांबूया. 15 मिनिटं कोणाला काही विचारायचं असेल, चर्चा करायची असेल, शंका विचारायची असेल, प्रश्न असतील तर आपण विचारूया. आपण आधी प्रभू श्रीरामांचं चिंतन करूया, कृतज्ञ होऊया ग्रंथाबद्दल, वसिष्ठ ऋषींबद्दल, तमाम ज्ञात अज्ञात दृश्य अदृश्य आपल्याला हा ग्रंथ आयुष्यात आणला. आणि प्रभू श्रीरामांचं चिंतन, प्रार्थना आणि शांती मंत्र. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. नाहं कर ओम तत्सत. हरि ओम तत्सत.
लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम शांति शांति शांति. जय श्रीराम. जय गुरुदेव. कुणाला काही विचारायचं असेल तर हँड रेज करा.